सगळे जेवढे सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करणे, यासाठी स्मॉल कमिटी असते। स्मॉल कमिटीने मंजूर केलेले आराखडे हे पालकमंत्री आणि कलेक्टर चेक करतात आणि ते डीपीडीसीला सादर करतात। स्मॉल कमिटी नावाचा जो प्रकार आहे याच्यामध्ये एक मला थोडीशी करेक्शन अशी दिसते आहे की याच्या अगोदर ते 2 सदस्य स्मॉल कमिटीचे नेमायचे अधिकार हे पालकमंत्र्यांना होते आणि मग बाकीचे सगळे जे मेंबर, अशासकीय मेंबर प्लस निमंत्रित सदस्य, जिल्हा परिषदेतून निवडून आलेले सदस्य, या सगळ्यांची यादी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाते आणि मग ती सही होऊन ती येते। आता सध्या जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत, निवडून आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून आमदार आणि खासदार हे बाय डिफॉल्ट आहेत सगळे। 2 सदस्य जे तुम्ही बोलताय ती स्मॉल कमिटी आहे, त्या स्मॉल कमिटीच्या अगोदर याच्या अगोदर हे अधिकार पालकमंत्र्यांना होते। मी असताना मी अपॉइंटमेंट केलेली होती, त्यामुळे गैरसमज आपण करताय असं काही झालेलं नाही। निश्चितपणे सगळे आमदार आणि खासदार बाय डिफॉल्ट डीपीडीसीचे सदस्य आहेत। स्मॉल कमिटीला 2च आमदार म्हणून तुम्ही नेहमी कागदपत्र पाहत जा। GR जो आहे तो तुम्हाला कदाचित मी देतो। स्मॉल कमिटीला 2 सत्ताधारी सदस्यांपैकी 2 आमदार असतात, 3 नसतात। आता ते 3 करावेत अशी सूचना मी करणार आहे, कारण 3 पक्ष आहेत। अलग लक्षात, ती सूचना मी करतो तशी। स्मॉल कमिटीमध्ये आपल्याला असं वाटलं होतं का स्मॉल कमिटीमध्ये? अरे स्मॉल कमिटीमध्ये सत्ताधारी 2, मी शिवसेनेचा एकटा आहे। सत्ताधारी जर असं म्हणून 3 सदस्य करायचं मी सांगतोय, 2च्या ऐवजी 3 सदस्य। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।